अनधिकृत शाळांवर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे. किती जणांवर गुन्हा दाखल करण्यात आले आणि मुलांचं नुकसान होणं यासाठी काय उपाययोजना? आतापर्यंत ठाणे महानगरपालिकेत 81 अनधिकृत शाळा आहेत. आम्ही यादी प्रसिद्ध केली होती जानेवारीमध्ये. त्यापैकी 68 शाळांवर आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि 13 शाळांवर गुन्हा दाखल करण्याची कारवाई चालू आहे. आणि त्यापैकी दिवा प्रभागात 65 अनधिकृत शाळा असून मुंब्रा विभागात 8 शाळा आहेत, 18 शाळा आहेत, 8 शाळा आहेत आणि माझीवाडा प्रभागात 3 शाळा असून आणि कळवा प्रभागात पण 3 शाळा आहेत आणि उत्तर सरमध्ये 2 शाळा आहेत आणि राबोडी ठिकाणी 1 शाळा आहे. तर असं 81 शाळा असून त्यापैकी 68 शाळांवर आम्ही FIR दाखल केले आहेत आणि ह्या शैक्षणिक वर्षाअखेरीस ठाणे महानगरपालिकेकडून ह्या शाळेची सील करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहेत. आणि त्या विद्यार्थ्यांचं नुकसान होऊन देते दिवा प्रभागातील मेस्टर संघटनेनी अधिकृत शाळांच्या संघटनेनी ह्या विद्यार्थ्यांचे समायोजन घेण्यासाठी पत्रही दिलेले आहे आम्हाला. जवळजवळ 14,000 विद्यार्थ्यांचं समायोजन मेस्टर संघटनेचे अधिकृत शाळा आहे त्यांच्यामार्फत होणार आहे. आणि परत आम्ही ठाणे महानगरपालिकेकडे दिवा प्रभागात 4 इंग्रजी माध्यमाची नव्याने शाळा प्रस्तावित केलेल्या आहेत. पालकांना काय आव्हान करेल? कारण की अनागरिक शाळेत विद्यार्थी विद्यार्थ्यांचं नुकसान तर आम्ही होऊन देणार नाही. विद्यार्थ्यांचं समायोजन अधिकृत शाळेत करणार आहोत आम्ही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.